विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एसएससी बोर्ड एग्जाम 2023 या वर्षाची ऍक्टिव्हिटी शीट आणि त्यातील क्वेश्चन नंबर 6A इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा प्रश्न इथे सविस्तरपणे पाहणार आहोत। A1 or A2 do any one of the following activities 5 marks। यामध्ये तुम्हाला A1 आणि A2 असे दोन प्रश्न असतील, त्यापैकी आपल्याला एक प्रश्न सोडवायचा आहे। या ठिकाणी मी दोन्ही प्रश्न तुम्हाला सोडवून दाखवलेले आहेत। A1 जो प्रश्न आहे तो नॉन व्हर्बल टू व्हर्बल, म्हणजे तुम्हाला वेब, टॅब्युलर फॉर्मॅट, डायग्राम, पाय चार्ट, ग्राफ दिलेला असेल आणि त्यावरून तुम्हाला पॅराग्राफ लिहायचा असेल। इथे आपल्याला वेब दिलेली आहे। Given below is a web diagram containing information about the different means of electronic devices of entertainment. Some audio, some visual and some audio-visual. खाली आपल्याला एक वेब दिलेली आहे आणि त्या वेबमध्ये करमणुकीचे जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्याची माहिती सांगितलेली आहे। कोणते आहेत? काही ऑडिओ आहेत, काही व्हिज्युअल आहेत, काही ऑडिओ व्हिज्युअल आहेत। राइट अ शॉर्ट पॅराग्राफ बेस्ड ऑन इन्फॉर्मेशन फ्रॉम द वेब, गिव्ह अ सुटेबल टायटल टू इट। या खाली दिलेल्या वेब डायग्रामच्या आधारे आपल्याला पॅराग्राफ लिहायचा आणि त्याला सुटेबल टायटल द्यायचे। त्याआधी आपण हा वेब डायग्राम पाहून घेऊया। बघा, हा वेब डायग्राम दिलेला आहे। एंटरटेनमेंट असं सेंटरला दिलंय आणि त्याच्यामध्ये टेलिव्हिजन, ऑडिओ व्हिज्युअल, कॉम्प्युटर, ऑडिओ व्हिज्युअल, सिनेमा, ऑडिओ व्हिज्युअल, आयपॉड, ऑडिओ, सीडी प्लेयर, ऑडिओ, रेडिओ, ऑडिओ, व्हिडिओ गेम्स व्हिज्युअल आणि डीव्हीडीज ऑडिओ व्हिज्युअल असा हा वेब डायग्राम इथे आपल्याला दिलाय। आता याच्या साहाय्याने आपल्याला पॅराग्राफ लिहायचा आणि त्याला टायटल द्यायचे। आपल्याला प्रश्नामध्येच त्यांनी टायटल दिलेलं आहे, त्यामुळे गोंधळून जायचं नाही। तुम्हाला जनरली तुमच्या क्वेश्चन मध्येच टायटल दिलेलं असतं, फक्त ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे। तर आपण आता पॅराग्राफ पाहूया। सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे पॅराग्राफ करून दाखवलेला आहे, अगदी सोप्या। तुम्ही आता बघा, सुरुवातीला इथे मी टायटल दिलंय। टायटलला एक गुण असतो, त्यामुळे टायटल द्यायला विसरायचं नाही। तुमच्या प्रश्नातच टायटल आहे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस ऑफ एंटरटेनमेंट, म्हणजे एंटरटेनमेंटचे विद्युत उपकरणे कोणते कोणते आहेत ते इथे सांगितलेले आहेत। बघा, आता इथे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस ऑफ एंटरटेनमेंट असं टायटल दिल्यानंतर मी वेबच्या साहाय्याने पॅराग्राफ तयार करायचा प्रयत्न केलाय। या ठिकाणी मी देअर आर याने सुरुवात करून संपूर्ण पॅराग्राफ तयार केलेला। बघा, देअर आर डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस ऑफ एंटरटेनमेंट। तुम्हाला मराठीत सुद्धा खाली अर्थ दिलेला आहे तुम्हाला समजून घेण्यासाठी। तुम्हाला आन्सर शीट मध्ये हे मी मुद्दाम टाकले, कारण तुम्ही जेव्हा या व्हिडिओचा अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला जर काही अडचण आली असेल तर लगेच तुम्ही त्याचा अर्थ मराठीमध्ये पाहू शकता। म्हणजे तुमचा पॅराग्राफ इंग्लिशमध्ये तुम्हाला लिहायचा आहे, फक्त मी तुमच्या समजण्यासाठी इथे मराठीमधलं ट्रान्सलेशन तुम्हाला इथे दिलेलं आहे। बघा, मनोरंजनाची इलेक्ट्रॉनिक उपकरणे। मनोरंजनाची विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणे आहेत, ती ऑडिओ व्हिज्युअल आणि ऑडिओ व्हिज्युअल उपकरणे आहेत। हेच वाक्य मी तुम्हाला इथे दिलेलं आहे की देअर आर डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस ऑफ एंटरटेनमेंट, दे आर ऑडिओ व्हिज्युअल अँड ऑडिओ व्हिज्युअल डिव्हाइसेस। त्यानंतर दुसरा पॅराग्राफ केलाय आणि त्याच्यामधले एक्झाम्पल सगळे दिलेले आहेत। बघा, एक्झाम्पल्स ऑफ ऑडिओ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस ऑफ एंटरटेनमेंट आर आयपॉड्स, सीडी प्लेयर्स अँड रेडिओज। ऑडिओची उदाहरणं कोणती कोणती आहेत? मनोरंजनाच्या ऑडिओ इलेक्ट्रॉनिक उपकरणाची उदाहरणे म्हणजे आयपॉड, सीडी प्लेयर आणि रेडिओ। त्यानंतर दुसरा एक्झाम्पल काय सांगितलं? एक्झाम्पल्स ऑफ व्हिज्युअल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस ऑफ एंटरटेनमेंट आर व्हिडिओ गेम्स। दुसरं व्हिज्युअल इलेक्ट्रॉनिक एंटरटेनमेंटचं डिव्हाइस जे आहे ते आहे व्हिडिओ गेम। व्हिडिओ गेम्स फोकस ऑन एंगेजिंग द सेन्स ऑफ साइट। इथे बघा काय सांगितलंय, मनोरंजनाच्या व्हिज्युअल इलेक्ट्रॉनिक उपकरणाची उदाहरणे म्हणजे व्हिडिओ गेम। व्हिडिओ गेम्स दृष्टीच्या संवेदनांना गुंतवून ठेवण्यावर लक्ष केंद्रित करतात। यानंतर पुढचं वाक्य दिलेलं आहे,
examples of audio-visual electronic devices of entertainment are televisions, computers, cinemas and DVDs. म्हणजे audio-visual electronic devices करमणुकीचं कोणते कोणते आहेत एक्झाम्पल्स? तर टेलिव्हिजन आहे, कॉम्प्युटर आहे, सिनेमा आहे, डीव्हीडी आहे. आणि त्याच्यानंतर एक वाक्य ऍड केले मी, डीव्हीडीज कंबाईन बोथ साऊंड अँड व्हिज्युअल ऑफरिंग मोर लाईव्ह इमर्सिव्ह एक्सपिरियन्स. म्हणजे याचा अर्थ काय? तर डीव्हीडी ध्वनी आणि दृश्य दोन्ही एकत्र करतात की ज्यामुळे अधिक आपण थेट तल्लीन करणारा अनुभव घेऊ शकतो. आता शेवटचं वाक्य मी तुम्हाला जास्तीचं ऍड केलेलं आहे बघा. दीज डिव्हाइसेस कलेक्टिव्हली इनरिच आवर एंटरटेनमेंट ऑप्शन्स. म्हणजेच ही जी उपकरणे आहेत ते एकत्रितपणे आपले मनोरंजनाचा जो पर्याय आहे तो समृद्ध करतात. अशा प्रकारे तुम्हाला मी इथे छोटासा 5 गुणांसाठी जो पॅरेग्राफ आहे तो पॅरेग्राफ तयार केलेला आहे. खूप सोप्या पद्धतीने इथे तुम्हाला समजून सांगितलं की देअर आर नी वाक्य करा. पहिल्या वाक्यामध्ये मी सांगितलंय की वेगवेगळ्या एंटरटेनमेंटचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत ते कुठल्या प्रकार आहेत ते सांगितले. दुसऱ्यामध्ये प्रत्येक एंटरटेनमेंट डिव्हाइसचे जे प्रकार आहेत, फॉर एक्झाम्पल ऑडिओ असेल, व्हिज्युअल असेल, ऑडिओ व्हिज्युअल असेल, त्या प्रत्येकाचे एक्झाम्पल्स दिलेत. आणि शेवटी मी असं सांगितलं की ही उपकरणे जे आहेत ती आपलं मनोरंजन, जे आपले मनोरंजनाचे पर्याय आहेत ते समृद्ध करतात. हे वाक्य मी स्वतःच्या मनाने 2 वाक्य टाकलेत, सुरुवातीचे आणि शेवटचं. बाकीचं तर सगळं तुम्हाला वेबमध्येच दिलेलं आहे. यानंतर आपण पुढचा जो प्रश्न आहे तो पाहणार आहोत. व्हर्बल टू नॉन व्हर्बल. आता मी ते दोन्ही प्रश्न ते समजून सांगितलेत आणि सोडवलेत. तुम्ही त्यातला कुठलाही एक करायचा जो सोपं वाटेल तो. जनरली तुम्हाला पॅरेग्राफ मधून जी माहिती पिकअप करून लिहायची असते तो प्रश्न सोपा जातो. म्हणजे कुठला? तर व्हर्बल टू नॉन व्हर्बल. म्हणजे तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला असतो आणि त्या पॅरेग्राफच्या आधारावरती जो डायग्राम दिलेला असेल, टॅब्युलर फॉर्मॅट दिलेला असेल, मेन पॉईंट, सब पॉईंट दिलेला असेल किंवा वेब दिलेली असेल ती कंप्लीट करायची असते. तर इथे टॅब्युलर फॉर्मॅट दिलेला आहे बघा. ड्रॉ अ टेबल ऑफ कंपॅरिझन टॅब्युलर फॉर्म बिटवीन आमिर अँड अनिता दॅट इन्क्लुड्स द इन्फॉर्मेशन गिव्हन बिलो. गिव्ह अ सुटेबल टायटल. म्हणजे खाली एक टेबल दिलेला आहे की ज्यामध्ये आमिर आणि अनिता यांची माहिती दिलेली आहे. त्याला सुटेबल टायटल द्यायचं आहे. आता आपण हा पॅरेग्राफ वाचून घेऊया. Amir and Anita are good neighbors. They are cooperative and happy families. Amir, an 18-year young chap, is in standard 12 and goes to famous college in the city. Anita, 16-year charming girl, will appear for her 10th class board exam this year. Amir's father is a big businessman in the city and Anita's father is a government officer. Amir's mother, a housewife, helps his father in their business also. Anita's mother is a doctor and has her own clinic. Amir is a good sportsman who likes to play outdoor games. On the contrary, Anita likes to remain indoors and enjoy indoor games. Amir is a strong and dynamic, though strong Anita is sensitive also. Photography and bird watching are interests of Amir. Anita spends her time in her hobbies of singing and painting. Amir, after his 12th exam, wants to pursue his career in wildlife photography. Anita would like to join art stream after her board exam. म्हणजे आमिर आणि अनिताचं इथं कंपॅरिझन दिलंय आणि त्यानंतर आपल्याला इथे एक टेबल काढून दिलेला आहे, त्यातली माहिती फिलअप करायची आहे. ते आपण पाहूया इथे. Age, class, father's occupation, mother's occupation, her qualities, her hobbies, interests, her ambitions, future plans. असा टॅब्युलर फॉर्मॅट दिलाय, तो मी इथे सोडून दिलेला आहे. बघा आता इथे सोप्या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, तो पॅरेग्राफ पूर्ण वाचायचा आहे आणि त्यातले जे पॉइंट्स तुम्हाला विचारले तेच फक्त तिथे लिहायचेत. बघा एज, त्यांचं वय काय आहे? आमिरचं आहे 18 इयर्स आणि त्याचं 16 इयर्स. क्लास, आमिर 12वीत आहे आणि त्या 10वीत आहे. वडिलांचं ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय, फादर्स ऑक्युपेशन, आमिरचे फादर एक बिझनेसमन आहेत आणि अनिताचे वडील हे गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत.
मदर्स ऑक्युपेशन, आईचा व्यवसाय काय आहे? आमिरची आई हाऊसवाईफ आहे आणि अनिताची आई अ डॉक्टर आहे. त्यानंतर हिज हर क्वालिटीज, त्यांचे गुण काय आहेत? तर जी आमिरची आई जी आहे ती स्ट्रॉंग डायनॅमिक आहे आणि अनिताची आई आहे स्ट्रॉंग सेन्सिटिव्ह. हिज हर हॉबीज इंटरेस्ट, आता त्यांचे छंद आवड दिलेले आहे. आमिरला फोटोग्राफी आणि बर्ड वॉचिंग आवडतं आणि अनिताला सिंगिंग आणि पेंटिंग आवडतं. आता इथे हर ॲम्बिशन्स फ्युचर प्लॅन्स सांगितलेत. तर इथे आमिरचं जे आहे वॉन्ट टू परस्यू हिज करिअर इन वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये त्याला करिअर करायला त्याची इच्छा आहे. आणि अनिता वॉन्ट्स टू जॉईन आर्ट स्ट्रीम, म्हणजे आर्ट्सची जी शाखा आहे तिथे तिला जॉईन व्हायचे. अशा प्रकारे आपण इथे काय केलंय? टॅब्युलर फॉर्मॅट भरलाय. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा जो प्रकार आहे A2 हा प्रश्न नक्कीच सोपा जातो, त्यामुळे तोच प्रथम तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि जर त्यापेक्षाही पॅरेग्राफ लिहायचा सोपा आलेला असेल प्रश्न तर तो त्यानंतर त्याचा विचार करा. म्हणजे व्हर्बल टू नॉन व्हर्बल A2 प्रश्न तुम्ही जनरली तुमच्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये प्रथम त्याला प्राधान्य द्या आणि तेच सोडवा, कारण ते तुम्हाला फक्त पॅरेग्राफमधून काही पॉइंट्स पिकअप करून तो फिलअप करायचा असतो. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. Thank you for watching this video.